हा त्यांच्याशी बोलणं करतो, मी बोलतो त्यांना. बरं बरं. तुम्ही 5 मिनिटांमध्ये सीएम साहेबांचं लोकेशन घेऊन त्याच्याशी बोलतो पहिलं. हा बोला दादा, कारण का 4था दिवस आहे आज. 300 फूट उंचावर 300 फुटावर उंच आहे ते, अन्न नाही पाणी नाही आहे. आता 5 मिनिटात सीएम साहेबांचा फोन आपल्याला येईल. आपल्या बरोबर चर्चा होईल, पण आपण मला शब्द हा द्यायचा की चर्चा झाल्यानंतर आपण खाली येणार आहोत. नक्की. जी ठीक आहे. 5 ते 10 मिनिटात आपल्याला आता फोन येईल. मी इथंच बसलोय. मी त्यांची मानसिकता अशी तयार करू दादा, मानसिकता तयार करू. करा अगोदर, असं दादाचं म्हणणं आहे की आणखीन पुन्हा सीएम बोलले मानसिकता तयार करू आपण. मी तुम्हाला समस्त एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं प्रार्थना करतोय आणि समस्त एसटी कर्मचाऱ्यांचे आशीर्वाद साहेब आपल्यासोबत कायम राहतील. तुम्ही एक काम करा. आता हे अधिवेशन चालू आहे बरोबर. आता अधिवेशन एक आठवडाभर अजून आहे. आता हे झालं आठवडाभर की तुम्ही मला येऊन भेटा आणि एक मी सर्व अधिकाऱ्यांना बोलवून घेतो एसटीच्या सेक्रेटरी, प्रधान सचिव, एमडी सगळ्यांना बोलवून आणि सगळ्यांना बोलवून तुमचे जे जे काय विषय आहेत ते कसे आपल्याला कसे मार्ग काढता येईल, सोडवता येईल. पॉझिटिव्ह तुम्हाला माहित आहे की आपलं सरकार पॉझिटिव्ह आहे. आपलं सरकार सर्वसामान्य लोकांचं आहे. बरोबर. त्यामुळे आता बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला एसटी कर्मचाऱ्यांना दिल्या ना मी. बऱ्याचशा गोष्टी सोडवल्या की नाही प्रश्न? होय ना सोडवलं की नाही साहेब? अरे बाबा सोडवलं की नाही? केलं ना? हो सोडवलं साहेब. आता तुम्ही एक काम करा, जाऊ द्या सगळं. तुम्ही जीवाला त्रास करून घेऊ नका आणि तुमचा जीव मला महत्वाचा आहे, मुलाचा आहे आणि तुम्ही माझ्या परिवारासारखे आहात. त्यामुळे आपलं एकच कुटुंब आहे. माझा अख्खा महाराष्ट्र परिवार आहे. बरोबर. हो साहेब, हे आता झालं.